ठाण्यातील खोपट येथील धनावडे चाळीतील संतोष कृष्ण शिंदे हे गेले 15 वर्षापासून आपल्या लाडक्या बाप्पासाठी नवनवीन असे देखावे सादर करत आले असून यंदाही त्यांनी पंढरपूरचे वारकरी यांचा देखावा सादर केलाय। या देखाव्यात त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मागच्या बाजूला विठ्ठलाचं चित्र लावलं असून आजूबाजूला पंढरपूरचे वारकरी यांचं नृत्य करताना, फुगडी घालताना तसेच गायन करतानाचे वारकरीचे 3D इफेक्टवाले चित्र बनवले आहेत। तसेच या देखाव्यात सादर करताना पारंपरिक वारी कशी असते व पर्यावरणपूरक देखावा कसा सादर केला जातो याचे एक उत्तम चित्र सादर केलंय। तर तुम्हाला हा देखावा कसा वाटला हे नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि तुमच्याकडे जर अशीच काही आकर्षक सजावट केली असेल तर आम्हाला खालील नंबरवरती व्हॉट्सअप करा। सर, तुम्ही यावेळी पंढरपूरचा देखावा सादर केलेला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? माझी इच्छा होती यावर्षी पंढरपूरचं काहीतरी करावं म्हणून, यासाठी मी पंढरपूरचं हे दाखवलेलं आहे। म्हणजे साधत मी केलेलं आहे, कारण माझ्या पाठीशी कोण नसतं, मी एकटाच सगळे डेकोरेशन बनवतो। घरच्या कामापासून मला हे डेकोरेशन पूर्ण करावं लागतं। किती वर्षापासून हे देखावे तुम्ही सादर करत आहात आणि कोणकोणते याआधी देखावे सादर केलेले? या अगोदर तुम्हाला सांगतो, एक शिर्डीचं साईबाबाचं झालेलं आहे, परत तुम्हाला सांगतो एक गोड बनवलेले आहे आणि शंकर आलेलं आहे, परत आपलं शंकराचं झालेलं। म्हणजे 7-8 डेकोरेशन मी व्यवस्थित सगळे केलेले आहे। आता 22वं वर्ष आहे। यापुढे कुठला देखावा साकारण्याचा तुमचा मानस आहे? याच्यानंतर तर अजून तर प्लॅन केलेलं नाही, पण ते कसं केलं तर मग अचानक माझा प्लॅन करतो कुठलं डेकोरेशन बनवायचं। तुझी कुठलं मिळालेलं आहे? पारितोषिक एक अष्टविनायक मित्रमंडळ, सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि एक महाराष्ट्र न्यूज सेना, हे 3 पारितोषिक भेटलेलं आहे। आणि अजून एक आहे ते राजेश मडिकर यांच्याकडनं प्रमाणपत्र भेटलेलं आहे।